सामना गमावला, म्हणजे दोन्ही एक एक सामना हरले दोन्ही संघांमध्ये. हा सामना चालू होतोय, या सामना चालू करायचा आहे. मॅच ऑन. 8व्या सामन्याला सुरुवात. गेम ऑन. चला आपण शांत बसूया, मैदानाकडे लक्ष ठेवूया. गाणाऱ्यात आणि वाजवण्यात आणि श्रोत्यांच्यात जर ताळमेळ जुळला नाही तर त्याचं रूपांतर गडबड आणि गोंधळामध्ये होत असतं. त्यामुळे शांत बसून काय बी कॉन्सन्ट्रेट राहून आपण मैदानाकडे जाऊया. गेम ऑन. ओ हो हो हो, पहिला चेंडू, बॅट्समन क्लीन क्लीन बोल्ड. रुपेश पाटील एक आयोजन कमिटी पैकी एक होतकरू व्यक्तिमत्व, पण आज मैदानामध्ये बॅकफुटला जाऊन ऑन साइडला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता, पण रुपेश यावेळेस मात्र थोडेसे असफल ठरले. रुपेश समोर पडलेलं हे गणिताचं कोडं मी म्हणेन त्यांना आकाश यानं टाकले, कोडं सुटलं नाही, त्यामुळे इथे मात्र रुपेश एक महत्वाची विकेट मी म्हणेन इथे मात्र गेले. दुपारचं सत्र एकदा संपलं की 4 नंतर ओठातून पोटात गेलं ना की एक ऊर्जा मिळते आणि ते अमृततुल्य पेय पृथ्वीवरील हे घोषित केले गेले, ते आलंय, ते तुम्ही सर्वांनी आस्वाद घ्या असंच एवढं म्हणूया. पहिला फलंदाज बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत प्रसाद. प्रसाद पिंगळे येत आहेत. प्रसाद पिंगळे अगोदरच्या मॅचचे. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळण्याच्या नादात इथे पण मिस होत आहेत. इथे मात्र फटका येत नाहीये. निर्धाव चेंडू. पहिल्या सामन्यातील पराभवाची कस या सामन्यामध्ये पूर्णपणे भरून काढायची या ईर्षीने मैदानामध्ये गोलंदाजी चालू आहे. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. गोलंदाज आकाश अफलातून गोलंदाजी करतात. आकाश यांचं विशेष कौतुक करावं लागेल. फुलटॉस होता, परंतु थोडीशी हाईट कमी होती. पंचाचा इशारा, राजेश घरचा इशारा देतात. बाईच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. बाईच्या स्वरूपात धावसंख्येला सुरुवात होते. 0.4 षटकाचा आतापर्यंत खेळ म्हणजे 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 1-1. हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. गोलंदाज आकाश आता मात्र थोडासा मी म्हणेन परफेक्ट गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. वैष्णवी 11 संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण आणि तो क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना काय अफलातून गोलंदाजी सुरुवातीचं षटक हाताळत असताना आकाश करतोय. चला शांत बसूया आपण मैदानाच्या बाहेर. हा चेंडू मात्र बऱ्याच अवधीनंतर चौकार आलाय.
आपल्या आवडते सर्व प्रेक्षक नक्कीच खेळाडूंच्या बाबतीत हेच म्हणत असतील, तुमच्यावरती फार मोठी मर्जी लागली आणि तुमच्यावरती फार मोठी अपेक्षा आहे की आपला संघ जिंकला पाहिजे आणि जिंकण्याच्या ईर्षेनेच तुम्ही मैदानामध्ये खेळा, मैदान सोडू नका हे सांगणारे सुमधुर संगीत इथे आपण समृद्धी डीजे यांच्या माध्यमातून ऐकत आहात. धावा संख्या आहे 1 बाद 5 धावा. मैदानामध्ये आपण पाहताय फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन्स काही असतील त्यावरती नक्कीच हितगुज चालू आहे. तोपर्यंत एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावा संख्या 1 बाद 5. तसेच स्वामी समर्थ 11 संघाच्या खेळाडूंना विशेष सूचना. सर्व खेळाडूंनी स्वामी समर्थच्या सर्व खेळाडूंनी मंचाच्या उजव्या साईडला येऊन थांबायचं आहे. आपले हितचिंतक आपला संघनायक आपली वाट पाहतोय. स्वामी समर्थ 11 अर्थात सुजित देशमुख अँड टीम सर्वांनी येऊन थांबायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांना अगोदरची कामगिरी पाहिली ते नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आलाय ओम. ओम येतोय. हिंदू संस्कृतीमध्ये ओम या अक्षराला फार मोठं महत्व आहे, फार मोठं पावित्र्य आहे, सामर्थ्य आहे या अक्षरामध्ये. पण सध्या मैदानामध्ये ज्या नावाचा खेळाडू खेळतोय त्याला नावाला साजेशी इथे मात्र कामगिरी करावी लागणार आहे. एकीकडे आहे प्रसाद पिंगळे तर दुसरीकडे आहेत ओम. चेंडू वेग आहे. शॉर्ट टर्नमॅन मधील या क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक करावं लागेल ज्यांनी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत हा चेंडू मात्र स्टॉप केला गेलाय. राकेश पाटील. राकेश पाटील आहेत मिस्टर पीपीएल गतवर्षी झालेल्या सलग 2 ते 3 वर्ष या खेळाडूचा रेकॉर्ड आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मानकरी ठरणारा हा तो खेळाडू राकेश. यावेळेस मात्र आपण पाहता बॅटची बॉटम मेस घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मधून येतोय. सिंगल मिनिटे डबल साठी हा प्रयत्न होईल का? इथे दुसरा प्रयत्न थांबवला गेलाय. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 1 बाद 6 धावा. 1 बाद 6 अशी धावसंख्या होती. संध्याकाळचं सत्र क्षेत्ररक्षण थोडासा मात्र फेरबदल होत असताना आपण पाहता लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्या बॅट्समन या अगोदरच्या सामन्यामध्ये संदेश पाटील 22 धावा कुठल्या होता तोच तो हा खेळाडू आहे. पण तदनंतर इतर त्याच्या सहकाऱ्यांची साथ न लाभल्यामुळे कदाचित त्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. ह्यावरून एवढंच सिद्ध होतं मित्रो, क्रिकेट म्हणजे एक दोन खेळाडूंचा खेळ नसून टीमवर्क फार महत्त्वाचा. 11च्या 11 खेळाडूंचं योगदान असणं फार गरजेचं आहे आणि ते योगदान न लाभल्यामुळे संदेश चांगली कामगिरी करून सुद्धा जिंकू शकला नव्हता. यावेळेस मात्र संदेश आपला ऑप्शनल स्ट्रोक लगावतोय. लॉंग लेग मध्ये लगावला एक उत्तुंग गगनभेदी षटकार. धावसंख्या होती 12. 1.4 षटकाचा खेळ झालाय. नक्कीच बॅट्समन आपण पाहिलात संदेश पाटील बॅकफूट देऊन जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतोय. यष्टीरक्षकाला एक आपण सूचित करूया की आपण यष्टीरक्षण क्लोज करत असताना थोडीशी स्वतःची काळजी घ्या. बॅट्समन जेव्हा बॅकफूट लावून खेळतो तेव्हा कदाचित आपल्याला इंज्युर्ड होण्याची चान्सेस जास्त असतात. बॅट लागू शकते, हिट होऊ शकतो. ओ हो, यावेळेस पुन्हा एकदा तसाच फटका आलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत येणारा हा फटका षटकार.
थँक्यू. चेंडू द्यायचा आहे. प्लीज कोऑपरेट करा, वेळ कमी आपल्याकडे. चेंडू लगेच द्यायचा आहे. एकच आहे नाही ना रुपये एकच आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे आपण पाहतो जुन्या चेंडूंनाच जास्त खेळाडू नेहमी आवडीने घेत असतात खेळण्यासाठी. आणि जिथे म्हणतात ना जुन्या चेंडूत एखादा मोठा फटका आला की तो चेंडू, त्या चेंडूची वाट पाहिली जाते. गदी पे दिलाय तो परिक्याची जसं म्हणतात ना, त्या पद्धतीने नवीन चेंडू दिला तरी घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे क्रिकेटमध्ये. पाहूया 6 धाबा आल्या. धाबा संख्या होती 18. 1.5 षटकांचा खेळ झालाय. बॅट्समन संदेश सध्या लयबद्ध फलंदाजी करत असताना सलग तिसरा येणार का यावेळेस. मात्र चेंडू उंची जास्त, लांबी कमी असा फटका आहे. प्रयत्न झाला होता क्षेत्र यष्टी गोलंदाज ओमच्या माध्यमातून, पण इथे मात्र प्रयत्नामध्ये सफलता प्राप्त होत नाहीये. झेल सुटली जाते. सिंगल मात्र नक्कीच मिळाली आहे. संघाची धावसंख्या 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मराठा वॉरियर्स 1 बाद 19. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येला 19. 1 बाद 19. 4 षटकांचा सामना. सध्या सुस्थितीमध्ये मी म्हणेन संघ असं म्हणायला वावगं ठरणार नाही. मराठा वॉरियर्स, रुपेश पाटील अँड टीम. रुपेश पाटील सुरुवातीलाच आपण पाहिले जे मात्र बॅकफुटला जाऊन फाईन लेगला शॉट खेळण्याच्या शॉट सिलेक्शन करण्याच्या नादामध्ये ज्यांना अगदी चेंडू पुढ्यात आला, त्यानंतर चेंडू मात्र टेक ऑफ झाल्यानंतर चेंडू परफेक्ट गॅदर करू शकले नाही. परिणामता मात्र ते क्लीन बोल्ड झाले. पण त्यानंतर येणारे मात्र फलंदाज, तिसऱ्या क्रमांकावर येणारा प्रसाद पिंगळे, ज्यांनी चांगल्या पद्धतीनं साथ दिली संदेशला. त्यामुळे आतापर्यंत संदेश 2 षटकार लागवू शकला आणि धावसंख्या झाली 1 बाद 19. येस, चला घाई करायची आहे, प्लीज कोऑपरेट करा. बुद्धिबळाच्या पटलावरती प्यादे जसे एक पाठीपुढे केली जातात ना, मैदानावरती सुद्धा तशाच पद्धतीने क्षेत्ररक्षकांना पाठीपुढे केले जातात. प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं पेच्यामध्ये टाकण्याचा, फलंदाजाला पेच्यामध्ये टाकण्याचा छोटा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न मैदानामध्ये फुल टॉस. यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. हाईट फॅक्टर नो +4. दिवाळी संपलेली असताना सुद्धा मिळालेला हा बोनस 5 धाबा. फ्री हिट. यावेळेस हा चेंडू अवांतर इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या आता मात्र 25 वर सुस्थितीमध्ये मी म्हणेन मराठा वॉरियर्स येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये 25. अजूनही तब्बल 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा आल्या तर मी म्हणेन एक फायटिंग स्कोर होऊ शकेल 4 षटकांमध्ये. दुपारचं सत्र आहे. आता मात्र वातावरणामध्ये थोडीशी आर्द्रता पाहायला मिळते. वारा मात्र, हवा मात्र कमी आहे. अशा परिस्थितीत धावा किती होतील हे सांगणं थोडंसं कठीण होईल. इथे मात्र आणखी एक अवांतर चेंडू म्हणजे फ्रीट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या होते 26 धावा. गोलंदाज थोडासा गडबडला असं म्हणेन देवेंद्र. तो थोडासा मात्र इनबॅलन्स गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सलग 3 अवांतर चेंडू फेकलेत. 1 नो बॉल, तदनंतर सलग 2 वाईट बॉल. यावेळचा चेंडू फुल टॉस आहे, गॅप आहे आणि ती सुद्धा सक्सेस. चेंडू सीमा पार, चौकार.
धावसंख्या होते 30. 2.1 षटकाचा खेळ संपलाय. अतिशय महागाईच्या दुनियेमध्ये महागडा ठरणारा गोलंदाज देवेंद्र, ज्याने एक चेंडूमध्ये खर्च केलेल्या या 11 धावा, तदनंतर लगावलेला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून प्रेक्षकांना मानवंदना देणारा आणि आश्वासन न देणारा हा मोठा फटका षटकार. संघाच्या खेळाडूंच्या आणि पाठीराख्यांच्या काळजाळात चिमटे घेणारे फटके मैदानामध्ये येत आहेत, तर दुसरीकडे डीजे मास्टर समृद्धी डीजे यांच्या माध्यमातून गाणी येताना दिसत आहेत. कारण इथे मैदानामध्ये आपण पाहतोय काय बरसतोय मराठा वॉरियर संघाचा हा वॉरियर्स. खतरनाक फलंदाजी मैदानामध्ये संदेश पाटील स्वतः संघाचा संघनायक आहे. संघनायकाला साजेशी अशी कामगिरी आज तो मैदानामध्ये या सामन्यात करतोय. ओ हो, अप्रतिम क्लास, दर्जा आणि देखणं स्वरूप प्राप्त करून देणारा हा फटका डीप पॉइंटच्या पलीकडे निघून चाललाय. चेंडू सीमा पार चौका. धावसंख्या होते 40. 2.3 षटकांचा फक्त खेळ संपलाय. फुल टॉस. यावेळेस मात्र नो बॉल, 2 बिमर. त्यामुळे इथे मात्र नियमानुसार गोलंदाज देवेंद्र इथे मात्र फक्त मॅच मध्ये या सामन्यामध्ये तो आता मात्र पुढे गोलंदाजी करू शकणार नाही. मानसिक स्थिती माणसाची एकदा गडबडली की मात्र माणूस थोडासा गडबडत असतो आणि आज तेच मैदानामध्ये झालंय. आपण पाहताय तुमची देहबोली किती मजबूत आहे, यापेक्षा तुमची इच्छाशक्ती किती दांडगी आहे, तुमचा आत्मविश्वास किती दांडगा आहे, त्यावरती तुमचं यशाचं गणित अवलंबून असतं. पण इथे मात्र तेच घडलंय. देवेंद्रच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकावरती देवेंद्रला गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं होतं वैष्णवी 11 संघाच्या संघनायकांना, पण तिथे मात्र तो खरा उतरला नाही. थोडीशी खराब कामगिरी झाली. कदाचित ही वेळ देवेंद्रची नसेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने येत असतं, नव्याने घडत असतं आणि नव्याने बिघडत असतं. आज या सामन्यामध्ये मी म्हणेन गोलंदाज देवेंद्रच्या दृष्टीने थोडंसं बिघडलंय, पण हरकत नाही. पुढील मॅचमध्ये किंवा पुढच्या प्रयत्नामध्ये तो सफल होईल अशा आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि जाऊया देवेंद्रचं अर्धवट षटक टाकण्यासाठी येणाऱ्या गोलंदाजाकडे, ज्याचं नाव आहे अनिकेत. 23 धावा तब्बल देतोय संदेश. नाबाद 36 वरती खेळतायत, म्हणजे 4 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा अर्धशतकी केळी करण्याची नामी संधी आहे. तू शेर तो मैं सव्वा शेर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र घडले काय, नो बॉल होता म्हणून इथे मात्र फलंदाज वाचला जातोय. फ्रीड होता, त्यामुळे 2 धावा मिळतायत. या 2 धावांच्या सहाय्याने असं म्हणतात ना, नशीब नेहमी शूरांना साथ देत असतात. कारण अशाच पद्धतीने शूरवीरासारखे लढणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देणारे ते निष्ठावंत मावळे, आणि त्यांनी जेव्हा जेव्हा प्रयत्न केले, कणभर मावळ्यांना घेऊन मनभर मोगलांना फस्त करणारी शिवशाही याच तर इच्छाशक्तीने दांडगी इच्छाशक्तीने निर्माण झाली होती. इथे मात्र निर्माण करावे लागेल मराठा वॉरियर्स संघाला धावसंख्येचा अंबार, आणि तो करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या होतीये 48 धावा. दोन षटकामध्ये फक्त 19 धावा, आणि आता मात्र काय परिस्थिती अक्षरशः पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहताय शॉर्ट लेग मध्ये कोणत्या प्रकारे धाव घेतली जात नाही. ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये लगेच जायचं आहे.
इथे आपण पाहताय तिसरं षटक, अतिशय लांबवलेलं हे तिसरं षटक बऱ्याच अवधीनंतर संपलं जात आहे. ज्या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 9 चेंडू, इथे मात्र 9 वेळा गोलंदाजाला मात्र चेंडू रिलीज करावे लागले. 10 वेळा चेंडू रिलीज करायला लागले आणि तब्बल मोजल्या गेल्या आतापर्यंत या षटकामध्ये 29 धावा. अतिशय मागडं षटक. धावा संख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 वर 1 मराठा वॉरियर्स. महत्वाची सूचना आहे, या स्पर्धेचा आजच्या दिवसातील 9वा सामना वेदांत 11 विपक्ष श्री स्वामी समर्थ 11 दोन्ही संघांमध्ये टॉस करण्यासाठी त्वरितच मंचाशी संपर्क साधा. वेदांत 11 व स्वामी समर्थ 11 दोन्ही संघांचे संघनायक त्वरित टॉस करण्यासाठी यायचं. दोन्ही संघांनी मला वाटतं 1-1 सामना जिंकलेला आहे. सुजित देशमुख अँड टीम तसेच वेदांत 11 लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. शेवटचं षटक आहे या सत्रातील. 48 वर 1 अशी धावसंख्या आहे. एकीकडे आपण पाहतो संदेश जो नाबाद 36 वर आहे, तर दुसरीकडे आहे 8 चेंडू फेस करत असताना प्रसाद पिंगळे 7 धावांवरती खेळतोय. शेवटचं षटक गोलंदाज आहेत शुभम. यावेळचा पहिला चेंडू आपण पाहतो राईट आर्म राऊंड विकेटने टाकतोय. वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी होत असताना आपण पाहिली, त्यामुळे हा चेंडू मात्र पंचाने अवांतर घोषित केलाय. या स्पर्धेचे ऑफिशियली पंच आज आपण पाहताय प्रशांत माळी सर आहेत, तदनंतर संदीप तांडेल सर व राजेंद्र गरज सर असे 3 पंच आज या स्पर्धेसाठी ऑफिशियली आपण पाहताय. वरून असोसिएशन पंच इथे पाहायला मिळत आहेत. हा चेंडू मात्र थोडंसं स्लोवर डिलिव्हरी केली. निर्धाव चेंडू येतोय. समीकरण बदललं जातं. इथे आपण पाहता 49 धावा होत आहेत. 1 बाद 49 धावा आहेत. 36 धावांवरती आहे. नाबाद 36 वरती खेळतोय. हा चेंडू सुद्धा निर्धाव झालाय. गोलंदाज शुभम इथे मात्र मी म्हणेन आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला मोठे फटके खेळून देत नाहीये. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून थोडासा रोखतोय आणि हीच खऱ्या अर्थानं जमेची बाजू असणार आहे गोलंदाजाची. यावेळचा हा चेंडू सुद्धा निर्धावाला आहे. क्या बात आहे. पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र करत असताना आपण पाहतोय. तसेच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत केले तसे सन्माननीय दिलीप गणू पाटील साहेब डेकूचे एक सद्ग्रस्त, ज्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. सन्माननीय अतिथी दिलीप गणू पाटील साहेब. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जायला सिंगल मिडे डबलसाठी प्रयत्न पाहूया. बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईक रोटेट होत असताना इथे मात्र योग्य त्या रीतीने केले गेले, पण फलंदाज होणार धावबाद. मराठा वॉरियर संघाच्या 50 धावा फलकते लागल्या जात आहेत. 50 धावांची पार्टनरशिप. यावेळी स्टेप आउट झाला आणि मात्र लॉंग ऑनच्या वरतून बिरकावून दिला चेंडू. गगनचुंबी षटकार. 6 मिनिटात फार चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये झाली होती. संदेश आणि प्रसाद यांच्यामध्ये भागीदारी फार महत्वाची. आयुष्याचा भागीदार निवडताना सुद्धा फार मोठी कसब असते. भागीदारी जेव्हा तुमची चांगली होते ना, तेव्हा पदरात यश हे पडत असतं, मग ते आयुष्याची असू दे किंवा क्रिकेटची असू दे. इथे मात्र भागीदारी मराठी वॉरियर संघाला इथे मात्र चांगल्या पद्धतीने लाभदायक ठरते आणि इथे मात्र स्टेप आउट झाला. जबरदस्त पुन्हा एकदा षटकार लगावला गेलाय. सलग 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या होते 56 आणि नाबाद 43 धावांवरती. फलंदाज संदेश पाटील, माफ करा, धावसंख्या होती 62 आणि संदेश
49 धावांवरती ते मात्र टाळ्या झाल्याच पाहिजे संदेशसाठी. जरी अर्धशतक हुकलं असलं तरी सुद्धा प्रेक्षकांच्या मी म्हणेन हृदयावरती अर्धशतकी खेळी त्याने आता मात्र कोरली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. असा संदेशच्या झाल्या 17 चेंडूमध्ये 49 धाबा आणि संघाच्या झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हारून खेळत फलंदाजी करत असताना 62 धाबा. इलेव्हन आणि श्री स्वामी समर्थ इलेव्हन टॉस करण्यासाठी या. टॉस करण्यासाठी प्लीज लगेच यायचं आहे. वेदांत इलेव्हन आणि श्री स्वामी समर्थ इलेव्हन नाणेफेकी करण्यासाठी कृपया लगेच यायचं आहे. बघा संध्याकाळचे 5:14 झालेत. सन्माननीय अतिथी दिलीप पाटील यांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय दिलीपजी पाटील यांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या. श्री स्वामी समर्थ इलेव्हन विपक्ष वेदांत इलेव्हन या दोन संघांमध्ये होणारा हा सामना असेल. स्वामी समर्थ संघाने नाणेफेकी जिंकले. हा सामना संपता क्षणी लगेचच मैदानाचा ताबा दोन्ही संघांनी घ्यायचा आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील 8वा सामना चालू आहे. मराठा वॉरियर्स विपक्ष वैष्णव इलेव्हन दोन संघांमध्ये. आज या स्पर्धेसाठी आपण पाहता सन्माननीय दिलीप गणू पाटील यांचं आगमन झालं. मी मिलिंदजी देशमुख यांना विनंती करत आहे आपण दिलीपजी गणू पाटील यांचा सन्मान करावा. या स्पर्धेसाठी लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅचसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात. मित्रो, अशा प्रकारच्या दातृत्वासाठी टाळ्या एकदा जोरदार झाल्या पाहिजे. फार महत्त्वाची कामगिरी आहे दिलीप गणू पाटील यांची. साहेब, आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आज या 8व्या पर्वामध्ये आपण या महागाईच्या दुनियेमध्ये केलेले हे सहकार्य आम्हाला नेहमी स्मरणात राहील. असंच सहकार्य आपलं भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला लाभत राहावं याच अपेक्षा आम्ही आपल्याकडून करत आहोत. आणि आपल्या पुढील वैयक्तिक कारकिर्दीसाठी या स्पर्धेमधून खूप खूप आम्ही सारे तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि जातो या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे मात्र 62 झाल्या 63चा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल हे ऐकण्यासाठी आमचे सहकारी समालोचक अंकित मालुसरे यांच्याकडे. धन्यवाद प्रसाद सर. येणारे 24 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज रोहन. आकाश पाटील आणि राकेश पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती. संदेश पाटीलनं 49 धावांची खेळी साकारली. पहिल्या सत्राचं ते वैशिष्ट्य राहिलं, खासियत राहिली पहिल्या सत्राची. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी कधी कधी म्हटलं जातं की डावखुरे आताचा या परिसरातील डेव्हिड वॉर्नर म्हणून संदेश पाटीलला संबोधलं जातं. आणि का म्हटलं जातं ते त्यानं सिद्ध केलं. जे ऑब्राईवचे फटके लगावले त्यामध्ये डेव्हिड वॉर्नरची शैली होती. जे बैठक स्ट्रोक लगावले त्यामध्ये सुद्धा ती शैली पाहायला मिळाली. पण इथे त्या धावांचा पाठलाग करताना सडेतोड उत्तर दिलं जातंय. 63 जमवायचे येणाऱ्या 24 चेंडूवरती, पण इथे पहिल्या चेंडूवरती मात्र आलाय तो चौकार.
संदेश काय स्प्रे. मीटिंग भरवली जाते. बदली खेळाडू जा जा. जा सबसे घे जा. अफलातून काय फटका होता. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल हा लगावला षटकार. अगदी 63 धावांना उत्तर देताना दमदार फलंदाजी करतो आकाश पाटील. एका बाजूला संदेश पाटील जो गोहे चिंचवलीचा डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला आकाश पाटील त्याच्या विरोधात आहे. अजून एक अगदी चेंडूवरती तुटून पडला हा फलंदाज. झडप टाकावी तसा हा फटका होता. 4 धावांकरिता येतोय चौकार. वरती 20 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. इथे हा चेंडू वाईड असल्याचा इशारा. अतिरिक्त 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 17. माफी असावी, 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. संदेश पाटील आता विचार विनिमय करतोय, पण आपण स्पीडअप करा, तुमच्याकडे धावा भरपूर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, आक्रमण तर होणारच. चेंडू खराब नाही आहेत. जे ऑफड्राईव्हचे फटके लगावले जात आहेत फलंदाज आकाश पाटीलकडून ते कमालीचे आहेत. आणि त्या कारणास्तव गोलंदाजाला सुद्धा पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थानं दोष देणं हे चुकीचे असेल. वेदांत 11 संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या डाव्या बाजूला आपण यावं. इथे हा चेंडू सीमापार. 22चा इशारा येतोय. 22+22चा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या होतीये 20. धावा आहेत धावफलकावरती. 43 धावांची अजूनही गरज आहे. काही चेंडू बाकी आहेत, अर्थातच या षटकातील एक चेंडू शिल्लक. इथे 1 धाव मात्र घेतली जाईल एका धावेच्या मदतीनं. पहिल्या षटकाचा खेळ
मात्र होतोय समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. बिनबादी जमेची बाजू. आश्वासक सुरुवात आहे, कारण धावांचा पाठलाग करताना नेहमीच दडपण असतं, पण हे दडपण न घेता अगदी मनमुराद फटकेबाजी केली जाते. असं म्हटलं जातं सर की सुरुवात करणं सोपं आहे, त्या सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. आता इथून पुढे खरी सत्व परीक्षा असेल ती फलंदाजांची. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावांची अजूनही गरज आहे. सुरुवात तर चांगली आहे, पण या सुरुवातीत सातत्य टिकवलं जाईल का? ते सातत्य टिकून धावफलकावरती धावा आहेत 21. शेवटचे 18 चेंडू 42 धावांची गरज. सुरुवात चांगली आहे. सुरुवातीत सातत्य टिकवलं जाईल का? ते सातत्य टिकवून हे मॅच चांगल्या सुरुवातीनंतर त्याचा शेवट गोड केला जाईल का, याकडे आता लक्ष असेल. सुरुवात करणं नेहमीच सोपं असतं, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. ते सातत्य जर का टिकवलं तर कोणतंही आव्हान असो ते आव्हान सर केलं जातं. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. त्यासाठी तुम्ही अगदी विकेटवरती वेल देणं फार गरजेचं आहे. शेवटचे 18 बॉल 42 धावांची अजूनही गरज आहे. संदेश पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी NP धाबा एंडकडून. डावकुरे आताचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल, अर्थातच लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडमध्ये हा फटका लगवायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांनी या चेंडूला अडवलं. एक धाव मात्र घेतली जाईल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या वधारते. 22 धावा आहेत धावफलकावरती. सलामीची जोडी मैदानावरती खेळ करते. आकाश पाटीलने चांगले फटके लागवलेत आणि त्याचा विचार करता दीर्घ कालावधीनंतर स्ट्रायकर एंडवरती येतोय तो राकेश. इथे हा फटका समोरच्या दिशेने. फटका तर अगदी ताकदवार होता, पण त्याही ताकदीचं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाकडून एकच धाव, एका धावेच्या साह्यानं 23वी धाव लागते ती धावफलकावरती. 40 धावांची अजूनही गरज आहे. संदेश पाटीलचं षटक निर्णायक आहे. इथे आक्रमण झालं तर विजयाच्या समीप येण्याची संधी निर्माण होईल आकाश पाटील आणि त्याच्या संपूर्ण टीमला. पण त्याही पेक्षा आक्रमण जर थोपवलं तर या धावा रोखल्या जातील. क्षेत्ररक्षक सजवलाय. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय संदेश पाटील, ज्या पद्धतीने चेंडूला लँड करतोय, त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कारण चेंडू जसा तटावला जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. विचार विनिमय करून क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. शेवटचे बॉल असतील शिल्लक ते 15. जिंकण्यासाठी मात्र गरज असेल 39 धावांची. परफेक्ट यॉर्कर. गती नव्हती, पण चेंडूला अगदी अचूक टप्प्यावरती लँड करतोय. कमी गतीचे चेंडू जरूर टाकले जातात. चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे असं म्हटलं जातं. डावकुरे आताच्या गोलंदाजाला नॅचरल स्विंग असतो, पण याच्यामध्ये असलेली कला तो मैदानावरती मात्र अवगत करतोय. अजून एक फ्लायटेड चेंडू, आणि अशा पद्धतीचे चेंडू जो गोलंदाज टाकतो त्याला मी तर म्हणेन मोठ्या फटक्यांची भीती नसते. पाहिलं असेल युजवेंद्र चहलला, नेहमीच फ्लायटेड डिलिव्हरी त्याच्या माध्यमातून होत असतात आणि चेंडूला फ्लाईट देण्यामध्ये जो गोलंदाज सक्षम असतो त्याला विकेट मिळण्याचे चान्सेस मात्र जास्त असतात. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, अगदी पुढ्यात नव्हता. बॅकफुटवरती जाऊन उडवायचं होतं मिड विकेटला, तसं काही घडलं नाही. निर्धाव चेंडू. 13-39चं समीकरण बदललं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धाव आहेत त्या 24. एक जादुई षटक पाहायला मिळालं संदेश पाटीलच्या माध्यमातून. फक्त 3 धावा, भले एकही फलंदाजाला त्यानं बाद केलं नसेल, पण 3 धावा त्यानं खर्च केल्या. 3 चेंडू निर्धाव टाकले. समीकरण बदललीत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. गरज आहे 39 धावांची.
शेवटचे 12 चेंडू 39 धाबांची गरज वैष्णवी इलेव्हन संघाला. आकाश पाटीलला आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. मात्र प्रसाद येतोय गोलंदाजी करण्यासाठी. डीजे ऑपरेटरचं खास करून कौतुक असेल. खऱ्या अर्थानं त्या ऑपरेटरनं मनं जिंकलीत. सिस्टम तर भारीच आहे, क्वालिटी आहे, पण त्या क्वालिटीला सुद्धा मी तर म्हणेन आणखीन त्यात सुधारणा करून फार चांगली कामगिरी डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता ते सुद्धा साध्य करतायत. प्रसाद तयार आहे. 12-39 स्क्वेअर कट करायचं होतं. गती आहे या गोलंदाजाकडे. पडल्यानंतर चेंडू स्किट होतो. अगदी वेगाने फलंदाजाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आता बदलली जाते. 11 चेंडू 39 धाबांची गरज आहे. इथे हा फटका बसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही, अगदी विकेट एरिया. सेफ्टली हा चेंडू लँड झाला. वन बाउंड सीमा पार येतोय. 4 धाबांसाठी चौकार. चार धाबांच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावरती 28. 10 चेंडू 35 धाबांची गरज आहे. यावेळेस फटका सजवलाय अफलातून. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार येतोय आकाश पाटील याच्या बॅट मधून. अगदी पॅरेरा स्ट्रोक षटकार. रोहित सर असं म्हटलं जातं ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे तो खेळाडू कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध आक्रमण करू शकतो. आणि हे सिद्ध केलं आकाश पाटीलनं. मनगट मजबूत आहे आणि त्या मनगटाच्या जोरावरती अगदी सहज बॅट फिरवली जाते. स्क्वेअर कट असो, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरूनचे फटके असो, तदनंतर डीप बॅकवर्ड पॉईंटला हा षटकार आपण पाहिला. अप्पर कटचा फटका या अगोदर पाहिला. आणि असे फटके खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आकाश पाटील या ठिकाणी मात्र सजवतोय. जर का फलंदाज शेवटपर्यंत राहिला तर चांगल्या फटक्यांबरोबरच चांगला विजय संघाला दिला जाईल या फलंदाजाकडून. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. 9 चेंडू 29चा समीकरण. न्हावा आणि गोरसे मॅच आपण पाहिले असेल. 6 चेंडूवरती 29 धावा वसूल केल्या होत्या. मनीष घरात नाही तर 9 चेंडू 29ची गरज. फटका पासलाय. अगोदर तंत्रशुद्ध फटके आले पण अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला कारण समोरचा एरिया लॉंग आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय एलिव्हेशन देऊ शकला नाही हा फलंदाज. माघारी परत तो आकाश पाटील. मोठा हादरा आहे वैष्णवी इलेव्हन या संघाला. विकेट गमावली जाते. बाद होणारा फलंदाज आकाश पाटील. वैयक्तिक 23 धावा त्यानं जमवल्या. 8 चेंडू 29ची गरज आहे. ब्लाइंड स्ट्रोक. निर्धाव चेंडूचा खेळ संपतो आता. शेवटचे 7 चेंडू 29 असं समीकरण पाहायला मिळतं मैदानावरती. इथे चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतोय. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावरती 38. शेवटचे 6 बॉल शिल्लक. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे 25 धावांची.
शेवटचे 6 चेंडू आणि इथे नाही तर अजून 4 25 धावांची गरज आहे. या षटकात जरूर 2 चौकार 1 षटकार आले, पण 3 चेंडू निर्धाव गेले आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय त्या 3 चेंडूवरती जर का एखाद मोठा फटका आला असता तरी आव्हान अजून सोपं झालं असतं. पण अजूनही शक्य असं आव्हान आहे. अशक्य असं काही नसतं. क्रिकेटमध्ये तुमचे प्रयत्न हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवत असतात. ते प्रयत्न प्रामाणिकपणे करावे लागतील राकेश पाटील या फलंदाजाला. शेवटचे 6 चेंडू 25 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी येतो आदित्य. आदित्यच्या हातामध्ये निकाल आहे तो मराठा वॉरियर्स या संघाचा. वॉरियर्स अर्थातच योद्धा आणि योद्ध्याप्रमाणे लढलेत हे दोनही संघ. एका बाजूने संदेश पाटीलचा खेळ तर दुसऱ्या बाजूने आकाश पाटील. इथे हा फटका बसला हवेमध्ये. जास्त उंची कमी लांबीचा फटका. स्वतः गोलंदाज चेंडूला जज करतोय. काय झेल टिपला गेला. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या झेलसाठी, कारण या चेंडूला स्वतः गोलंदाज ॲज अ गोलंदाज म्हणून जज करणं सोपं नव्हतं आणि त्याला जज केल्यानंतर अचूक असा झेल टिपला जातोय. राकेश पाटील होतोय बाद. आता 5 चेंडू 25 धावांची गरज आहे. पाच चेंडू 25 असं समीकरण. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार आता बदलली जाते. इथे हा फटका आडव्या बॅटनं खेळलाय. वेग होता या फटक्यामध्ये. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. चार चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. इथे हा फटका आलाय. संदेश पाटीलची एक चूक या मॅच मध्ये कायम ठेवते आकाश पाटील याच्या टीमला. वैष्णवी 11 संघ या मॅच मध्ये कायम. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 3. 15 धावांची गरज आहे. मी अगोदरच उल्लेख केला गोरसई नावा असा सामना झाला होता. मनीष घरतनं तो सामना जिंकून दिला नावा संघाला. 3-15चं समीकरण, तदनंतर आला चौकार. 2-11चं समीकरण, आले 2 षटकार. इथे हा तडाखा वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून येतो षटकार. दोन चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. पाहिजे तेवढ्या डीजे 4 षटकांच्या लढती आणि 5 षटकांच्या लढती यात जमीन आसमानाचा फरक. कारण एका गोलंदाजाला 2 षटकं टाकता येतात, पण इथे तसं नाहीये. इथे हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑफ सीमा पार येतोय. हा षटकार. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक. गरज असेल 3 धावांची. लगातार 3 षटकार लगावले. मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाणार नाही. वैष्णवी 11 मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाणार नाही जर सामना जिंकला तर. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. लगातार 3 षटकार लगावले. फलंदाज ऋतिक या फलंदाजानं जर का सामना बरोबरीत सुटला स्कोरीज लेवल तर दोनही संघाला 1-1 गुण दिला जाईल.
संदेश पाटीलची एक चूक, किमान 3 धावा त्या चेंडूवरती वाचल्या असत्या. इथे फुलटॉस, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला नाही. फलंदाजाने केली चूक, 2 धावा सहज झाल्या असत्या, सामना बरोबरीत सुटला असता. पण इथे मात्र एका धावेने हा विजय मिळवला जातोय मराठा वॉरियर्स या संघाकडून. काय मॅच झाली, एकदा टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. बॅट करून करून जमतो रे. तोच रनआउट झाला ना. चला मॅच यानंतरची, ज्या संघाने टॉस जिंकला आहे, स्वामी समर्थ. स्वामी